ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मी सध्या जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील उच्चपूर ग्रामपंचायत या ठिकाणी आहे। या ठिकाणी एक नवीन बार उभारण्यात येत आहे आणि या ठिकाणी गावकऱ्यांना विरोध दर्शवला आहे। आपण बघू शकता या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला इथं बसलेल्या आहेत आणि नवीन बार उभारण्यात येत आहे त्याच्या विरोधासाठी इथं बसलेले आहेत। बाई काय सांगणार? आता इथं नवीन बार उभारण्यात येत आहे आणि आपला विरोध आहे, काय सांगणार? आम्हाला हा बार पाहिजेच नाही, कारण की आम्ही महिला मंडळला आणि हे लहान विद्यार्थी आहेत, शाळेत जाणारे, यांना सुद्धा त्रास होत आहे। आणि आम्ही एखादा कोणते म्हणजे बाजाराचा आहे सामान आणायचा, किराणा सामान आणायचा आहे, तर एकीला जायला भीती लागते। कुठं बार उभारण्यात येत आहे? कोकडी आणि धोबाटोल्याच्या मधामध्ये आहे। काय मागणी आहे आपली शासनाला? आम्हाला हा बार पाहिजेच नाही। बाई काय सांगणार? आपल्या गावात एक नवीन बार उभारण्यात येत आहे आणि आपलं गाव नशामुक्ती गाव आहे, काय सांगणार? ह्या बार उघडण्यात येणार नाही, कारण की ह्या जवळपास बार झाल्यावर मुलं अजून दारू पिण्यात येणार आहेत। छोटे छोटे मुलं पावतली बी आतापर्यंत दारू पिणार, कारण की त्या मुलांना अवसवय लागणार आहे। त्याच्यासाठी या बारला चालू करण्याची काही आर्डर नाही आहे। तुम्ही गोंदियामध्ये जिल्हाधिकारीकडे गेले होते आणि निवेदन पण दिले आहेत, काय निवेदन दिलं आहे? लेखी काय लिहून दिलं आहे तिथं? त्यांनी म्हणलं की तुम्ही जे लोकांनी सही दिला आहे त्यांना तुम्ही पहिले आमसभा भरा आणि त्यांनाच तुम्ही हे करा, तेव्हा तुम्ही आमच्याकडे या म्हणलं आहे। बार चालू झाली तर पुढची भूमिका काय राहणार आपली? पुढची भूमिका काय राहणार आहे? जसं होणारच नाही, बार चालू होऊ देणारच नाही आम्ही। समजा की बार सुरू झाली तर आपण काय करणार? ते समोर तोडफोडीवर उतरणार। हा, पूर्ण महिला आम्ही तोडफोडीवर उतरणार। नक्की आपण बघितला की इथं महिलांना आक्रोश दिसत आहे आणि इथं बार उभारण्यात आली तर आम्ही तिथं जाऊन तोडफोडी करणार, अशी भूमिका या उच्चपूर ग्रामपंचायतची महिलांनी घेतली आहे। साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।